विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे मी डॉक्टर BP वाघ, अर्थशास्त्र शिक्षक, JES महाविद्यालय जालना मनापासून हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून प्रामुख्याने प्रकरण क्रमांक 9 अर्थात भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार या प्रकरणाशी निगडीत चर्चा करताना आजच्या भागामध्ये आपणाला विशेष अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे भारतातील भांडवल बाजाराची भूमिका। विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण नेमका भांडवल बाजार म्हणजे काय, भांडवल बाजाराचा नेमका अर्थ काय होतो या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली। एवढंच नव्हे तर भांडवल बाजाराची संरचना देखील आपण अभ्यासली आणि त्यावरून आपल्याला निश्चितपणे लक्षात आलेलं आहे की ज्या बाजारामध्ये दीर्घकालीन कर्जाऊ निधीची देवाणघेवाण केली जाते अशा प्रकारच्या बाजाराला आपण भांडवल बाजार म्हणतो। आणि एकूण अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भांडवल बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपणाला भारतीय भांडवल बाजाराच्या भूमिकेच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्र, देशाचं उद्योग क्षेत्र असेल, देशाचं वित्तीय क्षेत्र असेल आणि एकंदरीत देशातील नागरिकांचा विकास असेल, या सर्व दृष्टिकोनातून देशातील भांडवल बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते। आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय भांडवल बाजाराच्या भूमिकेची चर्चा करत असताना सुरुवातीला आपल्याला लक्षात घ्यायचंय की दीर्घकालीन मुदतीची बचत करण्याच्या दृष्टीने भारतीय भांडवल बाजार अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतो आहे। विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपल्याला माहित आहे की आपण प्रामुख्याने भांडवल बाजाराचा संबंध हा दीर्घकालीन कर्जाऊ निधीची मागणी व पुरवठा यांच्या संदर्भात आलेला दिसून येतो। म्हणजे दीर्घकालीन कर्जाऊ निधी त्याची देवाणघेवाण प्रामुख्याने भांडवल बाजारामध्ये केली जाते आणि त्यामुळे या दीर्घकालीन मुदतीची बचत या अनुषंगाने देखील भांडवल बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थी मित्र, देशातील विविध अशा उद्योग संस्था असेल किंवा देशाचं सरकार असेल, यांना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन निधीची आवश्यकता असते। म्हणजेच उद्योग संस्थांना आपल्या उद्योगाची वाढ करणे असेल, उद्योगाचा विस्तार करणे असेल, विविध अशा प्रकारच्या कच्च्या मालाची खरेदी करणे असेल, यंत्रसामग्रीची खरेदी करणे असेल, या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन भांडवलाची आवश्यकता असते। एवढंच नव्हे तर देशातील शासनाला देखील विविध अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा देशामध्ये उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून, मग त्यामध्ये सिंचन असेल, ऊर्जा असेल, वाहतूक किंवा दळणवळण असेल, रस्ते असतील, या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाला देखील दीर्घकालीन निधीची आवश्यकता असते। म्हणजेच उद्योग संस्थांची किंवा शासनाची ही दीर्घकालीन निधीच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येते। परंतु ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाकडे अथवा उद्योग संस्थांकडे आर्थिक स्रोत मात्र कमी असल्याचे दिसून येतात। म्हणजे एका अर्थाने ही उद्योग संस्थांची किंवा शासनाची दीर्घकालीन निधीकरता असणारी मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे आर्थिक स्रोत कमी प्रमाणात उपलब्ध आहे असंही आपल्याला म्हणता येईल। मग अशा वेळी शासनाला किंवा उद्योग संस्थांना आवश्यक असणारा हा जो दीर्घकालीन निधी आहे, तो दीर्घकालीन कर्जाऊ निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून भांडवल बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून येते। कारण विद्यार्थी मित्र हो, भांडवल बाजाराच्या माध्यमातून काय केलं जातं तर देशातील विविध अशा सुरक्षा रोख्यांची देशातील नागरिकांना लोकसंख्येला केली जाते। मग देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात राहणारे नागरिक या विविध अशा सुरक्षा रोख्यांची खरेदी करतात आणि अशा प्रकारे जेव्हा भांडवल बाजाराच्या माध्यमातून विक्रीला काढलेले हे सुरक्षा रोखे देशातील नागरिक खरेदी करतात, तेव्हा नागरिकांकडे असलेली ही जी बचत रूपी रक्कम आहे, ही रक्कम निश्चितपणे या ठिकाणी भांडवल बाजाराच्या माध्यमातून संकलित केली जाते, भांडवल बाजाराच्या माध्यमातून एकत्रित केली जाते आणि देशातल्या लोकसंख्येला या विविध अशा रोख्यांची विक्री केली जाते। म्हणजे अशा प्रकारे देशातल्या प्रत्येक भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येकडे असणारा हा जो काही निधी आहे, ज्याला आपण बचत असं म्हणूया, ही दीर्घकालीन बचत संकलित करण्याचं काम, ती बचत एकत्रित करण्याचं काम भांडवल बाजाराच्या माध्यमातून केल्या जातं आणि त्या मोबदल्यात देशातल्या नागरिकांना रोख्यांची विक्री केली जाते। म्हणजे एका अर्थाने देशामध्ये उपलब्ध असणारी ही दीर्घ मुदतीची जी बचत आहे
ती बचत एकत्रित करणे आणि हीच बचत पुन्हा शासनाला किंवा उद्योग संस्थांना उपलब्ध करून देणे, यामध्ये भांडवल बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून दीर्घकालीन मुदतीची बचत या दृष्टिकोनातून आपल्या देशाचा भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण भांडवल बाजाराच्या माध्यमातून विविध असे सुरक्षा रोखे विक्रीला काढले जातात. विक्रीला काढलेले सुरक्षा रोखे नागरिक खरेदी करतात आणि नागरिकांकडे असलेली रक्कम भांडवल बाजाराच्या माध्यमातून संकलित केली जाते आणि हीच रक्कम दीर्घकाळासाठी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून उद्योग संस्थेला किंवा शासनाला उपयोगी पडते. आणि म्हणून अशा प्रकारे दीर्घ मुदतीची बचत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय भांडवल बाजाराची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्र, भारतीय भांडवल बाजाराच्या भूमिकेचा अभ्यास करत असताना समभाग भांडवल पुरवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला आपल्या देशाच्या भांडवल बाजाराची महत्त्वपूर्ण भूमिका विशद करता येईल. भांडवल बाजार हा प्रामुख्याने उद्योजकांना समभाग भांडवल प्रदान करत असतो. बघा विद्यार्थी मित्र, उद्योजकांना मोठ्या प्रमाणात उद्योगाचा विस्तार करायचा असेल, उद्योग संस्थेचा विस्तार करायचा असेल, मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांना समभाग भांडवलाची नितांत आवश्यकता असते. आणि हे समभाग भांडवल देशातील विविध अशा उद्योजकांना प्रदान करण्याचं कार्य देशाच्या भांडवल बाजाराच्या माध्यमातून केलं जातं. आणि या समभाग भांडवलाच्या आधारावर विविध अशा प्रकारच्या मालमत्तेची खरेदी करण्यासाठी, एवढंच नव्हे तर यंत्रसामग्रीची खरेदी करण्यासाठी, तशाच पद्धतीने आवश्यक असणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी, त्याचप्रमाणे व्यवसायासाठी आवश्यक असणारी उचित कार्यवाही करण्यासाठी अशा प्रकारच्या समभाग भांडवलाचा उपयोग देशातील उद्योजकांना होत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून समभाग भांडवल अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अशा प्रकारचं हे समभाग भांडवल देशातल्या विविध अशा उद्योजकांना पुरवण्याचं कार्य, समभाग भांडवल प्रदान करण्याचं कार्य देशाच्या भांडवल बाजाराच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून समभाग भांडवला पुरवण्याच्या दृष्टिकोनातून भांडवल बाजाराची भूमिका आपल्याला निश्चितपणे महत्त्वपूर्ण वाटते. कारण या समभाग भांडवलाच्या माध्यमातूनच विविध अशा प्रकारच्या मालमत्तेची खरेदी करणे असेल, अत्याधुनिक यंत्रसामग्रीची खरेदी करणे असेल, तसेच उद्योग संस्थेशी निगडीत असणाऱ्या इतर व्यवसायाच्या कार्यवाहीसाठी निश्चितपणे समभाग भांडवल उद्योजकांना महत्त्वपूर्ण वाटते. आणि या समभाग भांडवलाची उपलब्धता भांडवल बाजाराच्या माध्यमातून होते. आणि म्हणून त्या दृष्टीने भांडवल बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण वाटते. विद्यार्थी मित्र हो, भारतीय भांडवल बाजाराच्या भूमिकेची चर्चा करत असताना प्रामुख्याने परिचालन, कार्यवाही, कार्यक्षमता या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला भारतीय भांडवल बाजाराची भूमिका वर्णन करता येते. विशेषतः भांडवल बाजार व्यवहारातील जो काही खर्च आहे, भांडवल बाजारामुळे व्यवहारामध्ये केला जाणारा जो खर्च आहे तो खर्च कमी होतो. आणि त्याचबरोबर व्यवहाराची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुद्धा अत्यंत सुलभ होते. म्हणजे व्यवहारातील खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, त्याचप्रमाणे व्यवहाराची प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, या ठिकाणी भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाचा वाटतो. एवढंच नव्हे तर समभाग संदर्भात चर्चा करताना त्याच्या निरसनाची जी सुविधा आहे ती निरसनाच्या सुविधेकरता अत्यंत कमी वेळ लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून तत्काळ या ठिकाणी समभाग भांडवल ज्यांची विक्री किंवा खरेदी करणे हे अत्यंत सोपे होते. म्हणजे समभागाच्या खरेदी विक्रीसाठी आवश्यक असणारी सुविधा पुरवण्याचं कार्य भांडवल बाजाराच्या माध्यमातून केल्या जातं. आणि ज्यामुळे एका बाजूला खर्च कमी लागतो तर दुसऱ्या बाजूला व्यवहाराची प्रक्रिया सुलभ होते. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे निरसनासाठी जो काही वेळेचा अपव्यय होतो तो वेळेचा अपव्यय टाळला जातो. म्हणजे अत्यंत कमी काळामध्ये या ठिकाणी समभागांची खरेदी विक्री करणे देखील सुलभ होते. म्हणजे एका दृष्टिकोनातून या निरसनासाठी लागलेला वेळ सुद्धा कमी लागतो आणि तात्काळ कार्यवाही किंवा कार्यक्षमता प्रदान करण्याचं कार्य या निमित्ताने भांडवल बाजाराच्या माध्यमातून होतं. म्हणून परिचालन कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा भारतीय भांडवल बाजाराची भूमिका आपल्याला महत्त्वपूर्ण वाटते. कारण भांडवल बाजाराच्या माध्यमातून जेव्हा व्यवहार केले जातात तेव्हा त्या ठिकाणी व्यवहारामधील खर्च कमी होतो. दुसऱ्या बाजूला विचार करताना व्यवहाराची प्रक्रिया सुलभ होते आणि निरसनासाठी म्हणजे या ठिकाणी समभागांच्या खरेदी विक्रीसाठी
जे काही निरसन करावं लागतं आपल्याला, त्याचं खरेदी विक्री करावी लागते, त्या ठिकाणी सुद्धा वेळेचा अपव्यय टाळला जातो. अत्यंत कमी काळामध्ये अशा प्रकारची खरेदी विक्री शक्य होते. म्हणजेच एका अर्थाने परिचालन कार्यक्षमता वाढवण्याचं कार्य या ठिकाणी भांडवल बाजाराच्या माध्यमातून केल्या जातं. कार्यवाही कार्यक्षमता त्या निमित्ताने वाढते आणि निश्चितपणे त्या ठिकाणी ही कार्यक्षमता प्राप्त झाल्यामुळे देशाच्या विकासाला सुद्धा हातभार लागतो. म्हणून भांडवल बाजाराची भूमिका परिचालन कार्यक्षमता प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपणाला महत्वपूर्ण वाटते. किंबहुना भांडवल बाजारामुळे ही परिचालन कार्यक्षमता प्राप्त होते असंही आपणाला सांगता येईल. विद्यार्थी मित्र, भांडवल बाजाराचं भूमिका पाहत असताना त्वरित मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला भांडवल बाजाराची भूमिका या ठिकाणी विशद करता येते. विशेषतः भांडवल बाजारामुळे समभाग असेल, एवढंच नव्हे तर कर्ज असेल, रोखे असतील, कर्ज रोखे असेल, यासारखे जे काही विविध असे साधनं आहेत, या विविध अशा साधनांचं उचित आणि त्वरित म्हणजे अत्यंत कमी काळामध्ये मूल्य निश्चित करणे सहज शक्य होते. बघा विद्यार्थी मित्र, त्वरित मूल्यांकनाचा अर्थ त्वरित म्हणजे अत्यंत कमी काळात मूल्यांकन करणे, म्हणजे त्याचं मूल्यमापन करणे, त्याच्या मूल्याचं अचूक पद्धतीने त्याचं मूल्य व्यक्त करणे. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये भांडवल बाजारामध्ये असणारी जी काही विविध साधनं आहेत, त्यामध्ये मग समभाग असेल, कर्ज असेल, रोखे असतील, कर्ज रोखे असतील, या विविध अशा साधनांचं उचित म्हणजे वाजवी किंवा योग्य आणि त्याचबरोबर कमीत कमी वेळात म्हणजे त्वरित अशा प्रकारचं मूल्य निश्चित करण्याचं कार्य भांडवल बाजाराच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून त्वरित मूल्यांकनाच्या दृष्टीने सुद्धा भारतीय भांडवल बाजार अत्यंत महत्वाचा वाटतो. भांडवल बाजारामध्ये जे काही विविध अशी साधनं आहेत, मग विद्यार्थी मित्र आपण अनेक वेळा बघितलो, समभाग असेल, कर्ज रोखे असेल, रोखे असतील, कर्ज रोखे असतील, यासारख्या विविध अशा साधनांचं मूल्य निश्चित करणे, तेही अत्यंत कमी काळामध्ये मूल्य निश्चित करणे, ते मूल्य वाजवी स्वरूपात निश्चित करणे, त्याचा उचित दर निश्चित करणे, अशा प्रकारचं कार्य भांडवल बाजाराच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून भांडवल बाजार त्वरित मूल्यांकनाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो असंही आपणाला सांगता येईल. विद्यार्थी मित्र हो, भांडवल बाजाराच्या भूमिकेची चर्चा करताना समन्वयाच्या दृष्टीने सुद्धा भांडवल बाजाराची भूमिका अत्यंत महत्वाची वाटते. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रामध्ये योग्य अशा प्रकारचा समन्वय, अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रामध्ये योग्य अशा प्रकारचं समन्वय साधण्याचं कार्य, त्यामध्ये योग्य अशा प्रकारच्या एकत्रीकरणाचं कार्य भांडवल बाजाराच्या माध्यमातून केल्या जातं. मग आपण म्हणाल कोणकोणत्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी भांडवल बाजाराच्या माध्यमातून समन्वय साधला जातो, तर ती चर्चा करत असताना अर्थव्यवस्थेचं वास्तव क्षेत्र असेल भांडवल बाजाराच्या संदर्भात आणि वित्तीय क्षेत्र असेल, या दोनही क्षेत्रामध्ये योग्य पद्धतीचा समन्वय साधण्याचं कार्य भांडवल बाजाराच्या माध्यमातून केल्या जातं. म्हणजे वास्तव क्षेत्र असेल, वित्तीय क्षेत्र असेल, यांच्यामध्ये योग्य प्रकारचा समन्वय साधणे. एवढंच नव्हे, समभाग असतील किंवा कर्ज रोखे असतील, त्यांच्याही मध्ये योग्य प्रकारचा समन्वय साधणे. त्याचबरोबर सरकारी क्षेत्र असेल किंवा खाजगी क्षेत्र असेल, यांच्याही मध्ये योग्य पद्धतीचा समन्वय साधण्याचं कार्य. त्याचप्रमाणे विशेषतः देशांतर्गत निधी असेल किंवा बाह्य निधी असेल, यांच्यामध्येही योग्य प्रकारचा समन्वय साधण्याचं कार्य भांडवल बाजाराच्या माध्यमातून केल्या जातं. आणि म्हणून समन्वयाच्या दृष्टीने सुद्धा भांडवल बाजाराची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रामध्ये योग्य प्रकारचा समन्वय साधण्याचं कार्य भांडवल बाजाराने वेळोवेळी केलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल कोणकोणती क्षेत्र, तर वास्तव क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, यांच्यामध्ये योग्य समन्वय साधणे असेल. एवढंच नव्हे तर समभाग यांच्याही मध्ये योग्य प्रकारचा समन्वय साधणे असेल. एकाच वेळी सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांच्यामध्ये समन्वय साधणे असेल, अथवा देशांतर्गत निधी किंवा देशाबाहेरील किंवा बाह्य निधी असं आपण ज्याला म्हणतो, त्यांच्यामध्ये योग्य प्रकारचा समन्वय साधणं असेल. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रामध्ये उचित प्रकारचा समन्वय भांडवल बाजाराच्या माध्यमातून साधला जातो. आणि म्हणून समन्वय साधणे, त्यांच्यामध्ये योग्य प्रकारचं एकत्रीकरण करणे, या दृष्टिकोनातून सुद्धा भांडवल बाजार अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. ही बाब सुद्धा आपल्याला या निमित्ताने लक्षात घ्यावी लागेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, प्रामुख्याने आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण भारतीय भांडवल बाजाराच्या भूमिकेच्या अनुषंगाने चर्चा केली. निश्चितपणे भारतीय भांडवल बाजार कशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो या संदर्भात आपल्याला
आकलन झालं असेल अशा प्रकारचा एक विश्वास व्यक्त करून या ठिकाणी आपल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देऊया. धन्यवाद.